नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ॲडमिशन 2024 ITI फिफ्थ राऊंड म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड. काउन्सिलिंग राऊंडचा पहिला फेज आहे. तर यामध्ये स्पॉट ॲडमिशन असंही म्हटलं जातं. तर इथे जर बघाल तर स्पॉट ॲडमिशन किंवा काउन्सिलिंग राऊंड कशा प्रकारे असतो, फिफ्थ राऊंड, याची डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही अटेंडन्स मार्क केलेले असतील, एक किंवा एकपेक्षा जास्त किती ITI त्या ठिकाणी अटेंडन्स मार्क आज करायचे होते, त्यानुसार तुम्हाला इथे तुमचं मेरिट दिसणार आहे. वेगवेगळं जे आहे ते मेरिट वेगवेगळं असणार आहे. ते उद्या तुम्हाला संध्याकाळी दिसणार आहे. त्याची डिटेल कशाप्रकारे बघायची याचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणारच आहे. तर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्या ज्या क्लिक असतात, तर यामध्ये शेवटची जो इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग, याच्यामध्ये तुम्ही जेवढे ITI टाकलेले आहेत, मार्क अटेंडन्स केले, त्याचं वेगवेगळं मेरिट असणार आहे. आता हे मेरिट बघून तुम्हाला 30 तारीखला मात्र हजर राहायचं आहे. खूप गर्दी असते मित्रांनो. तर असं जर बघाल तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी असणार आहे. प्रत्येक ITIला 500-1000 मुलं त्या ठिकाणी हजर असणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या ITIला, ज्या ITIला जाल त्या ठिकाणी किती जागा वेकंट आहेत हे बघणार आहात. पोलीससुद्धा असणार आहेत, कारण गर्दी एवढी असते. तर तुम्हाला मेरिट वाईजच बोलवलं जाईल. प्रत्येक मेरिटनुसारच जे तुमचे मेरिट नंबर आता मिळणार आहेत त्या ITIला, त्या मेरिटनुसारच तुम्हाला कम्प्युटरला बोलवलं जाणार आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा केलं जाणार आहे. आणि तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे तो त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. त्या ट्रेडला जर जागा रिक्त असेल मेरिटनुसारच, म्हणजे एकाएकाला त्या ठिकाणी त्या ट्रेडला जागा जर रिक्त असेल तर त्या ठिकाणी लगेच वाटप करून कम्प्युटरला तुम्हाला पुढचं ॲडमिशन प्रोसेस घेणार आहेत. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालते. पूर्ण दिवसभर ही प्रोसेस चालते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे रेडी राहायचं आहे की आपल्याला ॲडमिशनसाठी पूर्ण दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. तर तुम्हाला 30 तारीखला मात्र दिलेल्या वेळ व दिनांकास संबंधित प्रशिक्षण संस्थे, म्हणजे तुम्हाला एक वेळ येणार आहे सकाळी 8 वाजता. म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव बघता तर 1 ते 500 जे उमेदवार असतात ते सकाळी 8 वाजता बोलवले जातात. तर 8 वाजल्या बोलवल्यानंतर तुम्हाला साधारण 10 वाजता ॲडमिशन प्रोसेस चालू केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला किमान 1 तास अगोदर, म्हणजे 9 वाजता तरी प्रत्येक संस्थेमध्ये, जी संस्था तुम्ही टाकलेली आहे त्या संस्थेत साधारण 9-9:30च्या दरम्यान तुम्हाला हजर राहायचं आहे. तिथे तुम्हाला हजेरी घेतली जाईल. परत एकदा सह्या घेतल्या जातात. त्या सह्या केल्यानंतर तुम्हाला एका वर्गामध्ये बसवलं जातं आणि त्या मेरिटनुसारच बसवलं जातं. पहिला येणार असं काही नाही. जो मेरिटला पहिला असणार आहे त्या संस्थेमध्ये, त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन फेरीसाठी हजर असलेल्या उमेदवारांच्या, आता सगळेच हजर राहत नाही, त्या ठिकाणी 10 मधले 5 हजर असतात, म्हणजे 50% हजर असतात. त्यामुळे त्यांचं काय केलं जातं, मेरिटनुसार त्यांना एक एक पुढे पुढे बोलवलं जातं. गुणवत्ता क्रमांकानुसार, म्हणजे मेरिटनुसार बोलवलं जातं आणि उपलब्ध जागा किती आहेत त्या दाखवल्या जातात. जनरली त्या वेकंट ऑनलाईनच दिसतात. त्यानुसार ज्याचा पहिला मेरिट क्रमांक आहे त्याला तो मागेल ती जागा त्या ठिकाणी वाटली जाते. अशा प्रकारे जनरली ही प्रोसेस साधारण दिवसभर, सकाळी 8 वाजल्यापासून जर सुरू झाली समजा, तर साधारण रात्री 8-9 सुद्धा या ठिकाणी वाजतात. जसजशी जागा जेवढ्या जास्त आहेत तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेशाच्या जो असतो तो होत असतो. तर इथे तुम्हाला पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी पेशन्स ठेवून थांबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा मेरिट नंबर, जर तुमचा मेरिट नंबर 1 ते 500मध्ये आहे, तुम्हाला सकाळीच काम होणार आहे. आणि 500 नंतरचं मेरिट जे आहे त्यांना दुपारी बोलवलं जातं. त्यामुळे तुम्हाला तसा SMS येणारच आहेत. परंतु पूर्ण तयारीनिशी, आता ह्या जागा सर्वसाधारण म्हणून समजल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कॅटेगरीचं जागा वाटप होत नाही. फक्त कॅटेगरीसाठी तुम्हाला फीचा फायदा त्या ठिकाणी होतो. तर गुणवत्ता क्रमांकानुसारच सगळ्या प्रोसेस असते. त्यामुळे तिथे त्या ITIला तुम्हाला किती मेरिट नंबर आहे हे तुम्हाला उद्याच संध्याकाळी समजणार आहे. त्यानुसार तुम्ही त्या ITIला हजर राहू शकता. ते सुद्धा व्हेकंट सीट बघायचे आहेत. व्हेकंट सीट बघण्यासाठी तुम्हाला आजही व्हिडिओ टाकलेला आहे, डायरेक्ट जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथे म्हटलेलं आहे की समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक उपलब्ध करून दिला गेला असला तरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जागांचे वाटप हे पूर्णतः उपलब्ध आणि रिक्त जागा, उमेदवाराची पात्रता, म्हणजे त्या ठिकाणी मेरिट काय आहे यावरून अवलंबून असणार आहे. सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी त्याच दिवशी
सर्व प्रमाणपत्र दाखवून प्रवेश निश्चित करायचा आहे. म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला सगळे डॉक्युमेंटसुद्धा सबमिट करायचे आहेत. उमेदवारांनी दिलेल्या वेळ व दिनांकात संबंधित संस्थेत उपस्थित न राहिल्यास अन्य वेळ दिनांक उपलब्ध करून देण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला 30 तारीखलाच इथे जायचं आहे. सकाळी सांगितलं 8 वाजता, तर साधारण 8, 8:30, 9पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पोचायचं आहे. 10 वाजल्यापासून प्रोसेस चालू होते. बऱ्याच मोठ्या संस्थांमध्ये लवकरच प्रोसेस चालू करतात, त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून जा. जर तुमचा मेरिट नंबर त्या ठिकाणी लगेच निघून गेला तर साधारण 3 वेळा ॲबसेंट, म्हणजे 3 वेळा पुकारलं जातं नाव आणि ॲबसेंट मार्क केला जातो. एकदा ॲबसेंट मार्क झाला की तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणारच नाही. उमेदवारांनी दिलेल्या वेळ व दिनांकात व्यक्तिशः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः जायचं आहे, त्यामुळे नातेवाईक, पालक, मित्र, इतर कोणती व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ज्याचा फॉर्म आहे त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं म्हटलेलं आहे. उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना बहाल करण्यात आलेली जागा दुसऱ्या दिवशी ही रिक्त समजण्यात येणार. म्हणजे तुम्ही जर त्या दिवशी ॲडमिशन घेतलं नाही तर लगेच तुमची जागा त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वेकंट, म्हणजे त्या दिवशी ते कॅन्सल पण होऊ शकतं. त्यामुळे जो जागा मिळेल ते त्या दिवशी ॲडमिशन फिक्स करून टाकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 2-4 ज्या जागा आहेत, कोणकोणते ट्रेड आहेत ते तुम्ही क्रमवार विचार करून जायचे. तुम्हाला समजा पहिला ट्रेड तुमचा पसंतीचा नाही मिळाला तर दुसरा कोणता घेता येईल, तिसरा कोणता घेता येईल, चौथा कोणता घेता येईल, याची त्या ठिकाणी जनरली चौकशी करून जायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रोसेस चालते. हा प्रोसेस पूर्ण दिवसभर चालतो. गर्दी भरपूर असणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तयारीनिशी जावा. डबे वगैरे घेऊन जावा. त्या ठिकाणी बाकी इतर सोयी असतात. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ह्या राऊंडला तुम्हाला 30 तारीखला मात्र हजर राहायचंच आहे. 30 तारीख ही जर चुकली तर तुम्हाला कोणतेही ॲडमिशन त्या ठिकाणी मिळणार नाही. नंतर उरलेल्या रिक्त जागांसाठी पुढचं ॲडमिशन चालवलं जाणार आहे, पुढचे फेज चालू जाणार आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.